इयत्ता 7वी विषय विज्ञान पाठ 9 उष्णता. स्वाध्याय रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द लिहा. प्रारण, पांढरा, वहन, निळा, अभिसरण, दुर्वाहकता, सुवाहक, काळा, परावर्तन. सर्वाधिक उष्णता ही काळ्या रंगाच्या वस्तूकडून शोषली जाते. उष्णतेच्या प्रारणासाठी माध्यमाची आवश्यकता नसते. उष्णतेचे सुवाहक वहन पदार्थामधून होते. थर्मास फ्लास्कमधील चकाकणारा पृष्ठभाग बाहेर जाणारी उष्णता परावर्तने क्रियेने कमी करतो. अन्न शिजवण्याची भांडी सुवाहक गुणधर्मामुळे धातूची बनलेली असतात. सूर्यापासून पृथ्वीला प्रारणामुळे उष्णता मिळते. कोण उष्णता शोषून घेईल? स्टीलचा चमचा, लाकडी पोळपाट, काचेचे भांडे, तवा, काच, लाकडी चमचा, प्लास्टिकची प्लेट, माती, पाणी, मेण इत्यादी. दिलेल्या वस्तूंपैकी प्रत्येक वस्तू पदार्थ काही प्रमाणात उष्णता शोषून घेईल. धातूच्या वस्तू स्टीलचा चमचा, तवा जास्त प्रमाणात उष्णता शोषून घेतील, तर इतर वस्तू पदार्थ कमी प्रमाणात उष्णता शोषून घेतील. लाकडी पोळपाट, लाकडी चमचा व प्लास्टिकची प्लेट फार कमी प्रमाणात उष्णता शोषून घेतील. मेण कदाचित वितळेल. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. ताप आल्यावर कपाळावर थंड पाण्याची पट्टी ठेवल्यास ताप कमी का होतो? थंड पाण्याची पट्टी आपल्या शरीरातील उष्णता काही प्रमाणात शोषून घेते. त्यामुळे ताप आल्यावर कपाळावर थंड पाण्याची पट्टी ठेवल्यास सामान्यतः ताप कमी होतो. राजस्थानमध्ये घरांना पांढरा रंग का देतात? राजस्थानमध्ये वातावरणाचे तापमान खूप जास्त असते. पांढऱ्या रंगामुळे आपाती उष्णता प्रारणाचे मोठ्या प्रमाणावर परावर्तन होऊन उष्णतेचे शोषण कमी प्रमाणात होते. म्हणून राजस्थानमध्ये घरांना पांढरा रंग देतात. उष्णतेच्या संक्रमणाचे प्रकार लिहा. उष्णतेच्या संक्रमणाचे प्रकार वहन, अभिसरण व प्रारण. खारे वारे व मतलई वारे उष्णता संक्रमणाच्या कोणत्या प्रकारावर आधारलेले आहेत ते स्पष्ट करा. दिवसा सूर्याकडून मिळणाऱ्या उष्णता प्रारणामुळे जमीन लवकर तापते व जमिनीलगतच्या हवेची घनता कमी झाल्याने ती वर जाते. यावेळी समुद्रावरील त्या मानाने कमी तापमानाची व जास्त घनतेची हवा जमिनीच्या दिशेने वाहते. उष्णतेच्या अभिसरणाने खारे वारे वाहतात. रात्री जमीन लवकर थंड होते, त्यामुळे जमिनीलगतच्या हवेची घनता अधिक होते. त्या मानाने समुद्रावरील हवेचे तापमान हे अधिक असते व घनता कमी असते. अशा वेळी जमिनीवरची हवा समुद्राच्या दिशेने वाहते. उष्णतेच्या अभिसरणाने मतलई वारे वाहतात. अंटार्क्टिका खंडातील पेंग्विन पक्ष्याचा रंग वरून काळा का असतो? अंटार्क्टिका खंडात वातावरणाचे तापमान हे कमी असते. काळ्या रंगाच्या पदार्थावर किंवा वस्तूवर पडणाऱ्या उष्णता प्रारणाचे मोठ्या प्रमाणावर शोषण होते. पेंग्विन पक्ष्याचा रंग वरून काळा असल्याने उष्णतेचे मोठ्या प्रमाणावर शोषण होऊन त्यांना त्यांच्या शरीराचे तापमान कायम राखण्यास त्याची मोठी मदत होते. खोलीमध्ये हीटर खाली व वाहत वातानुकूलन यंत्रे भिंतीवर उंचावर का बसवली असतात? उष्णतेच्या अभिसरणात जमिनीलगतची तळ्यालगतची हवा गरम झाल्याने तिची घनता कमी होऊन ती वर जाते व वरची कमी तापमानाची व जास्त घनतेची हवा खाली येते. त्यामुळे अभिसरण प्रवाह तयार होतात. म्हणून खोलीमध्ये हीटर खाली व वातानुकूलन यंत्रे भिंतीवर उंचावर बसवलेली असतात. शास्त्रीय कारणे लिहा. साध्या काचेच्या बाटलीत उकळते पाणी टाकल्यास ती तडकते, पण बोरोसिलने बनलेल्या काचेच्या बाटलीत उकळते पाणी टाकल्यास ती तडकत नाही. साध्या काचेच्या बाटलीत उकळते पाणी टाकल्यास उष्णतेचे वहन हे वेगाने झाल्याने बाटलीच्या ज्या भागावर पाणी पडते तेथील काचेचे लगेच प्रसरण होते.
परंतु त्या शेजारील भागाचे त्या मानाने फार कमी प्रसरण झाल्याने बाटली तडकते. बोरोसिलने बनलेल्या काचेच्या बाटलीत उकळते पाणी टाकल्यास उष्णतेचे वेगाने वहन झाल्याने काचेचे फारसे नैकसमान प्रसरण होत नाही, त्यामुळे ती बाटली तडकत नाही. उन्हाळ्यात लोंबकळणाऱ्या टेलिफोनच्या तारा हिवाळ्यात समांतर झालेल्या दिसतात. उन्हाळ्यात वातावरणाचे तापमान हे जास्त असते, तेव्हा उष्णतेने प्रसरण झाल्यामुळे टेलिफोनच्या तारा लोंबकळतात. हिवाळ्यात वातावरणाचे तापमान कमी असते, तेव्हा तारांचे आकुंचन झाल्याने त्या समांतर होतात. हिवाळ्यात गवतावर दवबिंदू जमा होतात. हवेत पाण्याची वाफ बाष्प असते. हवेची बाष्प धारण करण्याची क्षमता तापमानावर अवलंबून असते. हिवाळ्यात रात्री तापमान कमी झाल्यावर ही क्षमता कमी होते व तापमान फार कमी झाल्यावर दवबिंदू जादा पाण्याचे गवतावर संगनन होऊन त्याचे दवबिंदू तयार होतात. हिवाळ्यात रात्री आपल्या हाताला लोखंडाचा खांब लाकडी दांड्यापेक्षा थंड लागतो. लोखंड हे उष्णतेचे सुवाहक आहे, तर लाकूड हे उष्णतेचे दुर्वाहक आहे. हिवाळ्यात रात्री वातावरणाचे तापमान आपल्या शरीराच्या तापमानापेक्षा बरेच कमी असते. अशा वेळी लोखंडाच्या खांबाला आपण हात लावल्यास उष्णतेचे वहन हे सहजपणे आपल्या हाताकडून लोखंडाच्या खांबाकडे होते. त्यामुळे आपल्या हाताला तो खांब थंड लागतो. मात्र लाकडी दांड्याला हात लावल्यास त्या प्रमाणात उष्णतेचे वहन न झाल्याने तो लोखंडी खांबासारखा थंड लागत नाही. आपण हिवाळ्यामध्ये लोकरीचे कपडे का घालतो? लोकर ही उष्णतेची दुर्वाहक आहे. आपल्याला थंडी वाजू नये म्हणून आपल्या शरीराचे तापमान कमी होऊ नये यासाठी आपण हिवाळ्यामध्ये लोकरीचे कपडे वापरतो. उन्हाळ्यात पांढरे तर हिवाळ्यात गडद काळ्या रंगाचे कपडे का वापरतात? पांढरे कपडे आपाती उष्णता प्रारणाचा बराच भाग परावर्तित करतात, त्यामुळे आपल्याला जास्त गरम वाटत नाही, म्हणून उन्हाळ्यात पांढरे कपडे वापरतात. गडद काळ्या रंगाचे कपडे आपाती उष्णता प्रारणाचा बराचसा भाग शोषून घेतात. हिवाळ्यात असे कपडे घातल्याने आपल्याला उबदार वाटते. रेल्वेचे रूळ, सिमेंट, काँक्रीटचे पूल यांच्या सांध्यामध्ये फट का ठेवलेली असते? उष्णतेमुळे स्नायूंचे प्रसरण होते. रेल्वेच्या रुळांच्या सांध्यामध्ये फट न ठेवल्यास उन्हाळ्यात तापमान खूप वाढल्यावर दोन रूळ एकमेकांना चिकटून वाकडे होतील, त्यामुळे रेल्वे अपघातही घडून येतील. हे टाळण्यासाठी रुळांच्या सांध्यामध्ये योग्य प्रमाणात फट ठेवलेली असते. याच कारणासाठी सिमेंट, काँक्रीटच्या पुलांच्या सांध्यामध्ये योग्य प्रमाणात फट ठेवलेली असते. तापमापीमध्ये पारा, अल्कोहोल याचा वापर का करतात? तापमापीमध्ये पारा वापरतात कारण पाऱ्याच्या गोठणांकात आणि उत्कलनांकात खूप अंतर आहे. पाऱ्याचा गोठणांक -39°C आणि उत्कलनांक 357° आहे. पारा चमकदार असल्याने तो चटकन दिसतो. पारा काचेला चिकटत नाही. पाऱ्याचे प्रसरण नियमित आणि एकसारखे होते, म्हणजेच ते कायम असते. पाऱ्याचा गोठणांक -39°C असल्याने त्यापेक्षा कमी तापमानासाठी पारा भरलेला तापमापी वापरता येत नाही. अल्कोहोलचा गोठणांक सुमारे -115°C असल्याने अशावेळी अल्कोहोल भरलेला तापमापी वापरतात.